नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू गायडन्स सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण बघत आहोत घातचक्र, राशींचे घातचक्र. आज आपण घेणार आहोत कर्क या राशीबद्दल. तर या कर्क राशीच्या व्यक्तींनी पौष महिन्यामध्ये कोणतंही महत्त्वाचं कार्य अथवा शुभ कार्य अथवा सरकारी काम शक्यतो करू नये. जेवढं टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर 2, 7 आणि 12 म्हणजेच द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी या दिवशी देखील कुठलंही महत्त्वाचं कार्य करू नये. त्याचबरोबर बुधवार हा कर्क राशीचा घातवार असल्यामुळं कुठंतरी दूरचा प्रवास करणं किंवा महत्त्वाच्या कामासाठी हा वार देखील टाळला तर बरं होईल. त्याचबरोबर अनुराधा नक्षत्र हे देखील पाळणं गरजेचं आहे. अनुराधा नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी कुठलंही महत्त्वाचं कार्य करू नये. त्याचबरोबर व्याघात नावाचा एक योग आहे. या योगावरती देखील कर्केच्या व्यक्तीने कधीही कुठलंही महत्त्वाचं कार्य करू नये आणि नाग नावाचं करू नये. या घातचक्राचा उपयोग म्हणजेच पौष महिना 2, 7, 12 बुधवार, अनुराधा नक्षत्र, व्याघात योग आणि नागकरण याचा उपयोग जर कर्क राशीच्या व्यक्तीने जर केला तर त्यांच्या आयुष्यात संकट किंवा प्रॉब्लेम्स कमी येऊ शकतील. त्यासाठी या घातचक्राचा उपयोग करावा. नंतर आपण उद्या बघणार आहोत सिंह राशीचं घातचक्र. मंडळी, आपणाला जर हा व्हिडिओ किंवा अशा प्रकारची वास्तू टिप्स किंवा ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन जर काय आपल्याला हवं असेल किंवा अजून काही तुमच्या सूचना असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा मला तुम्ही संपर्क करू शकता. सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि एक लक्षात ठेवा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण हे चॅनल माझ्या एकट्याचं नाही आहे, आपल्या सर्वांचं आहे. ओके, ऑल द बेस्ट. नमस्कार, धन्यवाद.